नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माय डिजिटल डायरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर. हे माय डिजिटल डायरीजचं मराठी चॅनल आहे आणि आपण पाहत आहात एक नवी कोरी मालिका शब्दटेक. शब्दटेक या मालिकेमध्ये आपण आय टी जगातील काही टर्मिनॉलॉजीज, कॉन्सेप्ट अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेतो. या सिरीजच्या पहिल्याच भागामध्ये आपण पाहणार आहोत लो कोड, नो कोड म्हणजेच LCNC काय आहे. तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया. पाहूया लो कोड नो कोड म्हणजे काय. तुम्हाला एखादं ॲप बनवायचं आहे पण कोडिंग येत नाही तर काय करायचं? डेव्हलपर हायर करायचा, खर्च होईल. कोर्स करायचा, वेळ जाईल. पण मी जर असं म्हटलं की त्याची गरजच नाही, तर मित्रांनो लो कोड नो कोड हे ॲप्रोच जर तुम्ही वापरलं तर तुम्हाला कोडिंगची गरजच लागणार नाही. चला तर सोप्या भाषेत समजून घेऊया हा ॲप्रोच काय आहे. हा एक असा ॲप्रोच आहे जिथे सॉफ्टवेअर बनवण्यासाठी तुम्हाला कोड लिहायला लागत नाही किंवा खूप कमी कोड लागतो. या ॲप्रोचमध्ये काय असतं तर तुम्ही एक टूल वापरता ज्याच्यामध्ये असतं व्हिज्युअल इंटरफेस, जिथे तुम्ही स्क्रीनवरती एलिमेंट्स ड्रॅग अँड ड्रॉप करू शकता, सेटिंग सेट करू शकता आणि तुमचं ॲप तयार होतं. थोडक्यात जसं कॅनवामध्ये तुम्ही काही डिझाईन करता, तिथे जसं तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉप करता अगदी तसंच LCNCमध्ये ॲप्स बनवले जातात. त्याला कोडिंग लागत नाही आणि कसलं टेन्शनही नाही. आता हे कोण वापरतं? चला बघूया. पहिलं आहेत सिटिझन डेव्हलपर्स म्हणजेच HR, फायनान्स, सेल्स, मार्केटिंगसारख्या टीम्समध्ये हे लोक वापरले जातं. हे टेक्निकली ट्रेन नसतात रिसोर्सेस, पण LCNC वापरून ते स्वतःचा फॉर्म्स, डॅशबोर्ड आणि अप्रुव्हल वर्कफ्लो तयार करतात. दुसरे आहेत प्रोफेशनल डेव्हलपर्स. ते LCNCचा वापर वेळ वाचवायला करतात. एखादा प्रोटोटाईप बनवायचा आहे किंवा 2 सिस्टमला कनेक्ट करायचं आहे तर ते असे सिस्टीम वापरतात. तिसरं आहे स्टार्टअप आणि छोटे बिझनेस. कमी बजेटमध्ये लवकरात लवकर प्रोडक्ट लॉन्च करायचा असेल तर LCNCचा वापर केला जातो. चौथं आहेत मोठ्या कंपन्या म्हणजेच एंटरप्राइजेस. त्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी, प्रोसेस ऑटोमेशनसाठी आणि एम्प्लॉई पोर्टलसाठी LCNC वापरतात. आता येतो सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट. मार्केटमध्ये LCNCचे कोणते पॉप्युलर टूल्स आहेत? चला पाहूया. एक नंबरला येतो मायक्रोसॉफ्ट पॉवर ॲप्स. हे मायक्रोसॉफ्टचं टूल आहे. जर तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये आधीच मायक्रोसॉफ्ट म्हणजेच टीम्स, आउटलुक, एक्सेल वापरत असाल तर पॉवरचा ॲप हा तुमच्यासाठी एकदम नॅचरल चॉईस आहे. दुसरा येतो आउट सिस्टीम. हे जरा एंटरप्राइज लेवलचं टूल आहे. मोठ्या कंपनींमध्ये हे वापरलं जातं. 3 नंबरचं आहे बबल, जे खूप पॉप्युलर आहे. हे टूल जे वेब ॲप्लिकेशन बनवण्यासाठी खूप पॉप्युलर आहे. स्टार्टअप्समध्ये याचा खूप जास्त वापर होतो. 4 नंबरला येतो झोहो क्रिएटर. झोहो क्रिएटर म्हणजे ड्रॅग अँड ड्रॉपने डेटा ड्रिवन बिझनेस ॲप बनवायचं टूल. फॉर्म्स, वर्कफ्लोज, डॅशबोर्ड अँड रिपोर्ट्स हे सगळं झोहो क्रिएटरमध्ये बनवता येतं. 5 नंबरला आहे ॲपशीट. हे गुगलचं टूल आहे. याची खासियत म्हणजे तुमच्याकडे गुगल शीट किंवा एक्सेलमध्ये डेटा असेल तर त्या डेटावरून थेट एक मोबाईल ॲप बनवता येतो. चला आता पुढच्या भागात बघू LCNC नक्की कसं काम करतं. तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का की तुम्हाला सुट्टी घ्यायची आहे तर तुम्ही आधी फॉर्म भरायचात, मग ते मॅनेजरकडे द्यायचात, मग मॅनेजर HRला सांगायचा आणि मग शेवटी तुम्हाला फॉर्मली लेटरवरच कळायचं की तुमची सुट्टी मंजूर झाली की नाही, आणि याला खूप वेळ लागायचा. आणि हे सगळं किती वेळ खाऊ आणि खूपच इरिटेटिंग होतं. आता जर HRने ठरवलं की ही जी सिस्टीम आहे ती आपल्याला बदलायची आहे, पण आपल्याला कोड लिहायचा नाही आहे किंवा कोडिंगवरती खर्च करायचा नाही, LCNC वापरून हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला जाईल? आधी कंपनी प्रॉब्लेम समजेल आणि त्यानुसार LCNCसाठी लागणारा टूल शोधेल. पहिली स्टेप असेल की प्रॉब्लेम नक्की काय आहे. सध्या एम्प्लॉईज काही कागदी फॉर्म भरत आहेत, मॅनेजर मॅन्युअली अप्रूव्ह करत आहे, HRला स्वतःचे रेकॉर्ड्स अपडेट करावे लागत आहेत, यात वेळ जातोय, चुका होत आहेत, कधी कधी कागद हरवतोय आणि हा आहे आपला महत्त्वाचा प्रॉब्लेम. आता यावर सोल्युशन काढूया. तुम्ही LCNCचा एक प्लॅटफॉर्म निवडला आणि तो उघडला. तिथे ड्रॅग अँड ड्रॉप करून तुम्ही लिव्ह रिक्वेस्ट फॉर्म तयार केला. एम्प्लॉईचं नाव, लिव्ह टाईप, डेट्स, कमेंट्स हे सगळं फील्ड्स तुम्ही ॲड केल्यात.
काहीही कोड न लिहिता, एक ओळ कोडही न लिहिता अगदी कॅनव्हासारखा तुम्ही फॉर्म तयार करता. त्यानंतर पुढची स्टेप येतं वर्कफ्लो सेट करणं. आता सांगायचं की ॲपने कसं वागायला हवं आहे, म्हणजेच बिझनेस रूल सेट करायचे. एम्प्लॉई फॉर्म सबमिट करतो, त्यानंतर मॅनेजरला नोटिफिकेशन गेलं पाहिजे. मॅनेजरने अप्रूव्ह किंवा रिजेक्ट केले पाहिजे. ते HR ला ऑटोमॅटिक नोटिफिकेशन गेलं पाहिजे. लिव्ह बॅलन्स अपडेट झाल्या पाहिजेत. एम्प्लॉईला ईमेल कन्फर्मेशन गेलं पाहिजे. हे सगळं ॲटोमॅटिकली झालं पाहिजे. त्यासाठी तुम्ही मग बिझनेस रूल सेट करता. कुणाला मॅन्युअली फोन करायची किंवा मेसेज करायची इथे गरज लागत नाही. चौथी स्टेप येते सिस्टमशी कनेक्ट करायला. म्हणजे आता तुमच्या काही एक्सटर्नल सिस्टम असतील, जसे की ईमेलला करायचं आपल्याला, HR चे सॉफ्टवेअर्स आहेत, मायक्रोसॉफ्ट टीम्स आहे, डेटाबेस आहे, कॅलेंडर आहे, यांच्याशी आपल्याला कनेक्ट करायचं आहे. LCNCमध्ये यांचे बिल्ट इन कनेक्टर्स असतात, त्यामुळे ते कनेक्ट करणं अगदी सोपं असतं. त्याचे काही कॉन्फिगरेशन केलं की तिथे ते कनेक्शन होऊन जातं, त्यासाठी कोड करावा लागत नाही. एकदा का तुमचा ॲप रेडी झाला की तुम्ही त्यावर टेस्ट करता, फॉर्म सबमिट होतोय का, अप्रुव्हल फ्लो नीट चालतोय का, नोटिफिकेशन्स येत आहेत का, डेटा सेव्ह होतोय का, युजर परमिशन बरोबर चालतायत का, हे सगळे तुम्ही टेस्ट करता आणि मग ते डिप्लॉय करता. डिप्लॉय करण्यासाठी तुमची टेस्टिंग कंप्लीट झाली की पब्लिश करता. एम्प्लॉईला हे ॲप वेब ब्राउझर व मोबाईलवरून किंवा कंपनी पोर्टलमधून ओपन करता येते. ॲप लाईव्ह झालं की युजर्स तुमचा ॲप वापरू शकतात. आता ॲप लाईव्ह झालं म्हणजे काम संपलं असं नाही. मग तुम्ही तिथे ट्रॅक करू शकता की किती रिक्वेस्ट आल्या, एव्हरेज अप्रुव्हल टाईम किती लागत आहे, किती कोणाला काही अडचण येते का, फीडबॅक काय आहे, आणि त्याच्या बेसिसवरती तुम्ही पुन्हा जर काही चेंजेस करायचे असेल ते करू शकता. ड्रॅग अँड ड्रॉप करून ॲडजस्ट करू शकता, रूल पुन्हा सेट करू शकता आणि मग ते जे काही प्रॉब्लेम्स आहे ते सॉल्व्ह करू शकता. यामध्ये तुम्हाला हार्डली काही कोड लिहावा लागतो किंवा कोड लिहा, काही प्लॅटफॉर्ममध्ये तर कोड लिहावाच लागत नाही आणि हीच LCNCची ताकद आहे. आता आपण शेवटच्या भागामध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग भाग पाहूया की LCNCचे फायदे आणि त्याच्या मर्यादा काय आहेत. चला पाहू. आता तुम्ही म्हणाल हे NCNC तर एकदम परफेक्ट वाटतंय, काही कोड वीड करावा लागत नाही. मग हे सगळे हेच का वापरत नाही, कोड का करतात? खरं सांगायचं तर कुठलीही टेक्नॉलॉजी परफेक्ट नसते. LCNCचे जसे फायदे आहेत तसेच काही लिमिटेशन पण आहेत आणि ते आपण प्रामाणिकपणे समजून घेतले पाहिजेत. तर बघूया LCNCच्या दोन्ही बाजू, फायदे आणि तोटे. चला आधी फायदे बघूया. पहिला फायदा आहे स्पीड. नॉर्मल कोडिंगमध्ये वीक्स किंवा मंथ्स लागतात. LCNCमध्ये तेच काम काही दिवसांमध्ये होऊन जातं. वेळ वाचतो आणि वेळ वाचला म्हणजे पैसा देखील वाचतो. दुसरा फायदा म्हणजे कमी खर्च. जास्त डेव्हलपर्स हायर्स करावे लागत नाहीत. स्टार्टअप्स किंवा स्मॉल बिझनेससाठी हे अगदी परफेक्ट आहे. तिसरा फायदा म्हणजे वापरायला सोपं. ड्रॅग अँड ड्रॉप कुणीही शिकू शकतं. HR असो, फायनान्स टीम असो, कोणीही ते शिकू शकतं. त्यासाठी कोडिंग बॅकग्राऊंडची गरज लागत नाही. चौथा फायदा आहे की तुम्ही झटपट बदल करू शकता. बिझनेस रिक्वायरमेंट बदलल्या की ॲप लगेच अपडेट करू शकता. डेव्हलपर्ससाठी थांबायची गरज लागत नाही. त्यानंतर येतं बिल्ट इन इंटिग्रेशन. ईमेल, CRM, HR या सगळ्यांशी तुम्ही डायरेक्ट कनेक्ट करू शकता, कारण त्याचे कनेक्टर्स तिथे अवेलेबल असतात. केवळ सेटअप करायची गरज असते. सहावा फायदा असतो टीम कोलॅबरेशन. IT टीम आणि बिझनेस टीम एकत्र काम करतात. एकमेकांवरती अवलंबून राहण्याचं प्रमाण कमी होतं. सातवा फायदा आहे रॅपिड प्रोटोटायपिंग. नवीन आयडिया आली की लगेच एक MVP बनवा, टेस्ट करा आणि मार्केटमध्ये जा. जास्त वेळ त्यात जात नाही. तुमचं जे प्रोटोटाईप, तुमची जी आयडिया आहे ती लगेच मार्केटमध्ये येऊन जाते. आता हे फायदे बघितले तर आता आपण त्याच्या मर्यादा देखील बघूया. त्याही समजणं खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाची मर्यादा आहे कस्टमायझेशनचं लिमिट. खूप कॉम्प्लेक्स बिझनेस लॉजिक असेल तर LCNCमध्ये ते होऊ शकत नाही, त्यासाठी ते कमी पडतं. तिथे ट्रेडिशनल कोडिंगच लागते. दुसरी मर्यादा आहे ते वेंडर लॉक इन. तुम्ही एका प्लॅटफॉर्मवर जर डिपेंडेंट होऊन गेलात आणि तुम्हाला जर ते प्लॅटफॉर्म बदलायचं असेल तर ते शक्य होत नाही किंवा तुम्हाला अधिक खर्च करावा लागतो. आणि ते प्लॅटफॉर्म बंद झालं किंवा प्राइसिंग बदलली तर त्यामुळे देखील अडचण होऊ शकते. त्यामुळे वेंडर लॉक इन ही खूपच मोठी लिमिट आहे LCNCचं. तिसरी मर्यादा आहे ते परफॉर्मन्स. साधारणतः LCNC हे लाखो युजर्स हँडल करू शकत नाही. लाखो युजर्स असतील तर LCNC ॲप स्लो पडू शकतं. हाय ट्रॅफिकसाठी हे नेहमीच बेस्ट ऑप्शन ठरेल असं नाही. चौथी मर्यादा आहे ते सिक्युरिटी आणि कॉम्प्लियन्स.
बँकिंग, हेल्थकेअरसारख्या सेक्टर्समध्ये खूप स्ट्रिक्ट रेग्युलेशन्स असतात. LC&C त्या सगळ्या पूर्ण करू शकेलच असं नाही. 5वी मर्यादा आहे ते लायसन्सिंग आणि कॉस्ट. लायसन्सिंग आणि कॉस्ट कधीही वाढू शकते. सुरुवातीला स्वस्त वाटतं, पण स्केल वाढलं की सबस्क्रिप्शन खर्च जास्त होतं. 6वी मर्यादा आहे ते जुन्या सिस्टीमशी कनेक्ट करणं अवघड होऊन जातं. लेगसी सिस्टीम बरोबर इंटिग्रेशन कधी कधी खूपच ट्रिकी होऊन जातं. आता तुम्ही समजल्यात LC&Cच्या मर्यादा काय आहेत, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत. मग प्रश्न येतो की LC&C नक्की वापरायचं कधी? जेव्हा इंटरनल ॲप्स, फॉर्म्स, अप्रूव्हल वर्कफ्लो हवे असतील तेव्हा LC&C हे बेस्ट चॉईस असेल. जर तुम्हाला MVP किंवा POC लवकर बनवायचा असेल तर देखील तुम्ही LC&C वापरू शकता. स्मॉल ते मीडियम बिझनेससाठी सोल्युशन हवं असेल तर LC&Cचा वापर करू शकता. टीमला कोडिंग नाही पण सोल्युशन हवं आहे तेव्हा देखील तुम्ही विचार करू शकता LC&Cचा. मग ते कधी वापरू नये जेव्हा करोडो युजर्ससाठी तुम्ही कन्झ्युमर ॲप बनवतात, रिअल टाईम गेमिंग किंवा स्ट्रीमिंग ॲप बनवत आहात. तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये सिक्युरिटी आणि कॉम्प्लियन्स खूप क्रिटिकल आहे. तुमच्याकडे खूप सारे कस्टम AI, ML अल्गोरिदम आहेत. अशा वेळी LC&C तुम्ही वापरू शकत नाही. तर मित्रांनो, बॉटम लाईन काय आहे तर LC&C हे खूप पॉवरफुल टूल आहे, पण ते सगळ्यांसाठी, सगळ्या सिच्युएशनसाठी नाही आहे. योग्य ठिकाणी वापरलं तरच वेळ, पैसा, मेहनत तिन्ही वाचतील. चुकीच्या ठिकाणी तुम्ही ते फोर्स केलंच तर फ्रस्ट्रेशन येईल. म्हणूनच स्मार्ट डिसिजन घ्या आणि आधी प्रॉब्लेम समजा आणि मग टूल निवडा. तर मित्रांनो, आजच्या शब्द टेकमध्ये आपण बघितलं लो कोड, नो कोड म्हणजे काय, ते कसं काम करतं, त्याचे कोणते टॉप टूल्स आहेत आणि त्याचे फायदे आणि मर्यादा काय आहेत. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि हो, चॅनलवर जर नवीन असाल तर माय डिजिटल डायरीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण दाबा, नाहीतर नेक्स्ट व्हिडिओ तुमचा मिस होईल. खाली कमेंटमध्ये सांगा तुम्ही या 5 टूलपैकी कोणते टूल ट्राय करणार आहात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.